स्क्रीनशॉट घेऊन ठेवत जावा. बर ठीक आहे, आपण स्टार्ट करूयात. बघा, मग मी काय सांगितलं तुम्हाला की जे दुसरं महायुद्ध झालं तेव्हापासून तुमचं ऑपरेशन रिसर्चचे जे काही टेक्निक्स आहेत ते यूज करत गेलो आपण. मग आता सध्या म्हणजे फक्त तिथंच तुम्ही यूज केला का, किंवा तुम्ही आता पण यूज करताय का? तर हो, ऑपरेशन रिसर्चचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, इवन दो जर तुम्ही मार्केटिंग मध्ये गेला, बघा जर तुम्ही मार्केटिंग मध्ये गेला तर तिथं काय यूज असेल रे? ऑपरेशन रिसर्चचा काय यूज असेल? काय सांगता येते का? जर तुम्ही मार्केटिंग करायचंय म्हणजे एखादं प्रोडक्ट तुम्हाला विकायचंय, ठीक आहे, त्याचं मार्केटिंग करायचंय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला OR किंवा ऑप्टिमायझेशन टेक्निकचा काही यूज सांगता येईल का? बघा, मला इकडे लिस्ट दिसते, मी कुणाचं पण नाव घेऊन तुम्हाला आन्सर सांगायला सांगेन. मार्केटिंग मध्ये काय आपल्या ऑपरेशन रिसर्चचा यूज करता येईल? जर तुम्हाला एखाद्या प्रोडक्टचं मार्केटिंग करायचं असेल तर काय करता येईल? सपोज मला एखाद्या पुस्तकाचं डिमांड, ठीक आहे, मला सपोज माझ्याकडे एक पुस्तक आहे, आपण एखादं पुस्तक घेऊयात. कोणतं पुस्तक घेऊयात? कोणतं आवडतं पुस्तक तुम्हाला? ठीक आहे, आपण आपल्या क्लासमध्ये कोणतरी रायटर आहे आणि त्या रायटरने एक पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तक आपल्याला काय करायचंय? विकायचे. त्याची जी सेल्स आहे तो जास्त झाला पाहिजे, आपल्याला जास्त प्रॉफिट झाला पाहिजे. मग याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? मार्केटिंग काय करता येईल? बघा, काय करता रे तुम्ही? मार्केटिंग करण्यासाठी कोणते कोणते वेगवेगळे टूल्स यूज करू शकता? कोणते कोणते टूल्स यूज करू शकता? एक तर काय असतं बघा रे, जर तुम्ही बघा वेगवेगळे क्लासेस सातारमध्ये आहेत, बरोबर आहे का? मग त्यांची मार्केटिंग कसं केलं जातं रे? वेगवेगळे क्लासेसचं मार्केटिंग, ठीक आहे, आपण क्लासेस, हा बरोबर, एक्झॅक्टली काय केलं जातं? तुम्हाला वेगवेगळे बॅनर्स दिसतात रस्त्याने, ठीक आहे. आता आपण इथं जर बाहेर गेलो तर वेगवेगळे काय आहे, तिथं क्लासेस आहेत. देवकर आहे, ओंकार आहे, आकटे आहे. तुम्ही सुद्धा 11वी-12वीला कोणते ना कोणते तरी क्लासेस लावले असतील. तर तुम्ही काय बघता, ज्यावेळेस बाहेर गेट मधून बाहेर गेला तर तुम्हाला ठिकठिकाणी वेगवेगळे बॅनर्स दिसतात, बरोबर. त्याच्यानंतर ना, हा ठीक आहे, सोशल मीडियाचा यूज करून तुम्ही काय करू शकता की तुमचा जो प्रोडक्ट आहे त्याचं मार्केटिंग करू शकता किंवा ऍडव्हर्टाइजमेंट, बरोबर. आता तुम्ही इथं आपल्या सातारामध्ये आकाशवाणी आहे बघा, जर तुम्ही गेला व्हिजिट करायला तर अजिंक्य ताऱ्यावरती आकाशवाणी केंद्र आहे. किंवा तुम्ही काय करू शकता रे, तुम्ही ज्यावेळेस टीव्ही सिरियल्स बघता किंवा कोणता मूवी बघता तर एक 5 किंवा 10 मिनिटांनी काय होतं, एक ऍडव्हर्टाइज लागते. आणि ऍडव्हर्टाइज मध्ये काय केलं जातं, तर वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सची काय केली जाते? ऍड दिली जाते, बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा रे की कोणत्या वेळेमध्ये तुम्ही म्हणजे तुमच्या प्रोडक्टची मार्केटिंग करण्यासाठी कोणत्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या प्रोडक्टची ऍड टीव्हीला देणार? कोणत्या कोणत्या वेळेमध्ये तुम्ही देणार? कोणत्या वेळेमध्ये किंवा कोणती ऍड तुम्ही जास्त वेळा बघता? बघा, लक्षात घ्या, आपल्याला ऑपरेशन रिसर्चचे आपलं जे पहिलं लेक्चर, न्यूज चॅनल, बरं ठीक आहे, न्यूज चॅनल सगळेच बघतात करेल न्यूज चॅनल. गाजरे, एक स्क्रीनशॉट घे रे, एक स्क्रीनशॉट घे. हा ठीक आहे, सिरीज. आता सपोज जर मला एखादी टीव्ही सिरियल आवडत असेल, बघा मी तुम्ही 24 तास टीव्ही बघता करेल की म्हणजे आता ठीक आहे, तुमचे लेक्चर संपले 1:30 वाजता, मग 1:30 वाजता टीव्ही ऑन करायचा, ते संध्याकाळी झोपेपर्यंत टीव्हीच बघता का? नाही. तुमचे फेवरेट्स काय ठरलेले असतात? टीव्ही सिरियल्स ठरलेले असतात किंवा तुम्ही एखादा चॅनल काय असतो तुमचा फेवरेट असतो. मग बघा, मोस्टली वॉच टीव्ही चॅनल्स, एक्झॅक्टली. म्हणजे जर सपोज मला आता माझ्या पुस्तकाची ऍड द्यायची असेल की टीव्ही चॅनल्सला, तर मी काय करणार आहे आधी की मी सर्च करणार की कोणता चॅनल लोक जास्त पाहतात. ठीक आहे, आता न्यूज चॅनलचा आपण विचार केला तर मी काय करणार, सर्च करणार की एबीपी माझा घेतला तर एबीपी माझा लोक जास्त पाहतात. ठीक आहे, मग मी काय करणार, ज्यावेळेस मला ऍड द्यायची असेल तर त्या चॅनलला मी काय करणार, माझ्या बुकची ऍड देणार. बघा, पटतंय का? किंवा आपण काय म्हणू शकतो की तुम्हाला सपोज जर एखादी टीव्ही सिरियल आवडत असेल,
बघा, एखादी टीव्ही सिरियल जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला माहिती आहे की ती टीव्ही सिरियल खूप फेमस आहे, आता तुम्ही सगळेजण टीव्ही सिरियल पाहतच ना, त्यामुळे मला काय असं वेगळं सांगायची गरज नाहीये. मला सपोज कलर्स मराठी किंवा स्टार प्रवाहावरची एखादी सिरियल आवडत असेल, मलाच नाही फक्त, आपण काय करतोय, आपण सपोज जर वॉच ऑन सोशल मीडिया, ठीक आहे, एक्झॅक्टली, किंवा सर्वजण फेसबुक यूज करतात, बरोबर, फेसबुक यूज करतात, इंस्टाग्राम यूज करतात, तर तुम्ही काय करू शकतो, तुमच्याकडे ते पण रिसोर्सेस आहेत की तुम्ही त्या साईट चॅनलला किंवा त्या साईटवरती तुमच्या दिलेल्या प्रोडक्टचं काय करू शकता, मार्केटिंग करू शकता. म्हणजे काय होतं हे आपण ठरवतोय ना, आपण आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्यांचे यूज करून काय करू शकतो की जिथं माझं प्रोडक्ट जास्त फेमस होईल त्या प्रोडक्टचा आपण काय करतो, त्या टीव्हीच्या युट्यूब चॅनल, ठीक आहे, युट्यूब चॅनल वरती पण तुम्ही काय करू शकता, ऍड देऊ शकता. म्हणजे वेगवेगळे रिसोर्सेस मी काय करणार, युट्यूब चॅनल असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, काही काही जण व्हॉट्सअप वरती पण तुमचा प्रोडक्ट काय करू शकता, सेल करू शकता. मग असे वेगवेगळे जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचा यूज करून मी काय करू शकते, तर माझं प्रोडक्ट कुठं जास्तीत जास्त फेमस होईल याचा मी विचार करणार. आणि हे जे सगळे टेक्निक्स आहेत ते टेक्निक्स तुम्ही कुठून सगळे याचा यूज करता, तर तुमचे ते ऑपरेशन रिसर्च मध्ये किंवा तुम्ही आता पेपरला नाव आपलं ऑप्टिमायझेशन टेक्निक्स, हे सगळे टेक्निक्स हे तिथून येतात. ठीक आहे, बरोबर आहे का? किंवा अजून एखादा वेगळा यूज करायचा असेल तर काय करू शकता बघा, मला एक पीए पर्सनल असिस्टंट नेमायचं आहे माझ्यासाठी. बघा, मला काय करायचं, एक पर्सनल असिस्टंट नेमायचं आहे किंवा तुमच्यासाठी, ठीक आहे, तुम्ही हे करा की तुम्हाला एक पर्सनल असिस्टंट ठेवायचा आहे, तर तुम्ही काय करणार, रॅन्डमली कोणीही माईक, जर ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी माईक अनम्यूट करून उत्तर दिलं तरी सुद्धा चालेल, की तुम्हाला एक पर्सनल असिस्टंट नेमायचं आहे, तर तुम्ही कोणत्या गोष्टी विचारात घेणार, कोणत्या गोष्टी विचारात घेणार. एक तर महत्वाची की त्यानं काम केलं पाहिजे, ते काम सोडून मला सांगा बाकीच्या कोणत्या गोष्टी तुम्ही विचारात घेणार, कोणत्या गोष्टी येतील बघा. ज्यांना माईक अनम्यूट करणं पॉसिबल नाहीये, सॅलरी, एक्झॅक्टली, तुम्ही तुमचा नफा बघणार ना, बरोबर आहे, सॅलरी. अजून की त्यानं कमी पैशामध्ये जास्तीत जास्त काम केलं पाहिजे आणि माझा नफा झाला पाहिजे. अजून सिक्युरिटी, कशाची सिक्युरिटी, कशाबद्दल, नॉलेज, बरोबर आहे, त्याला एज्युकेशन, नॉलेज. अजून 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 काय सांगता येते का, गुड पर्सन, नॉलेज, हे सगळं आहे, हे सगळं बघितलंय. बघा, तो गुड पर्सन आहे, त्याच्याकडे नॉलेज आहे, तो चांगला दिसतो, तो चांगला वागतो, चांगला बोलतो, चांगलं खातो, चांगलं पितो, सगळं आहे आपल्याकडे. ह्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही आणखी कोणते, एक्सपिरियन्स पण आहे त्याला, या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही अजून काय त्याच्यामध्ये बघणार, बघा, हे सगळं सोडून तुम्ही त्याच्यामध्ये काय बघणार, अजून काय सांगता येतंय का, बिहेवियर, हे सगळं आहे त्याच्याकडं. तर तुमच्याकडे ऑब्विसली तुम्ही इंटरव्ह्यू घेणार म्हटल्यानंतर ना चांगले क्वालिटीचेच लोक येणार आणि त्या चांगल्या क्वालिटी मधूनच तुम्ही त्या पर्सनला चूज करणार आहात. त्याच्या पुढं काय, पुढे जाऊन काय, अजून काय करता येईल, असं तुम्ही विचार करणार नाही करे. लॉयल्टी पण आहे, हंबल आहे, सगळं आहे माझ्याकडं, मी सगळं बघूनच त्याला अपॉइंट करणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट कोणती, तो कसाही असला, बघा, तो कसाही असला त्यानं काम केलं पाहिजे. तुम्ही असं म्हणणार करे की सपोज जर ऑफिसचं टायमिंग 10 ते 5 असेल, बघा, तर तुम्ही त्या ऑफिसचे मेन आहात म्हटल्यानंतर तुम्हाला ऑब्विसली असं वाटणार की तुमच्या ऑफिसचा फायदा झाला पाहिजे, मग त्यानं 5 पेक्षा पण जास्त थोडं काम करावं असं वाटणार का रे तुम्हाला, बरोबर आहे का? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही, एक्झॅक्टली, बरोबर आहे ना, हो, वाटणारच आहे. माझं जर प्रॉफिट व्हायचं असेल तर त्यानं कमी पैशामध्ये जास्तीत जास्त काम केलं पाहिजे, बरोबर. मग हे टेक्निक्स कुठून येतात, तर हे सगळे टेक्निक्स कुठून येतात, तर तुमच्या ऑपरेशन रिसर्च मधून टेक्निक्स येतात. ठीक आहे, अजून बघा की LIC, ठीक आहे, लाईफ इन्शुरन्स, काय रे LICचं फुल फॉर्म काय, LIC, बरेच जण LIC करून घेतात बघा, LIC, त्याच्यामध्ये काय ऑपरेशन रिसर्च, त्याच्यामध्ये काय यूज करू शकतो आपण ऑपरेशन रिसर्चचा, LIC मध्ये, LIC मध्ये सगळेच LIC चे जे काही तुमचे काय म्हणतात पॉलिसीज असतात, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, ठीक आहे, बघा, जे सगळे इन्शुरन्स असतात तुम्ही किंवा पॉलिसीज वेगवेगळ्या घेता तुम्ही, त्या सगळ्या सेमच अमाऊंटच्या असतात का रे, त्या सगळ्या सेमच अमाऊंटच्या असतात का, म्हणजे मी फिक्स केलं
की एक हप्ता तुम्हाला 5,000चा भरावा लागणार आहे, तर सगळ्याच पॉलिसीज ह्या 5,000च्या हप्त्याच्या असतात का? वेगवेगळ्या असतात ना. काय काय तुमचे हेल्थ पॉलिसी असतात, बरोबर. त्यानंतर वेगवेगळ्या पॉलिसीज तुम्ही जर बघितल्या बाजारामध्ये तर वेगवेगळ्या असतात. मग तिथं ऑपरेशन रिसर्चचा काय यूज केला जात असेल? ऑपरेशन रिसर्चचा LIC मध्ये काय यूज केला असेल? तर तिथं काय केलं जातं बघा, जर वेगवेगळ्या पॉलिसीज असतील तर प्रीमियम रेट काय ठरवायचा, बरोबर आहे. आपण सेम असे रेट तर नाही ठरवू शकत प्रत्येक पॉलिसीजला. मग तिथं प्रीमियम रेट काय ठरवायचा हे आपण काय करू शकतो, ऑपरेशन रिसर्चचा यूज करून फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर ना बघा, मला एक सांगा की तुम्ही शेती म्हणला, ऍग्रिकल्चर, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही ऑपरेशन रिसर्चचा यूज करू शकता. कसं? बरेच जण शेतकऱ्यांची मुलं आहेत, तिथं तुम्हाला शेतीमधलं थोडंफार काहीतरी माहित आहे. मग शेतीमध्ये कसं, ऍग्रिकल्चर मध्ये कसं ORचा यूज होऊ शकतो, काय माहितीये का बघा? किंवा तुम्ही तुमच्या आयडियाज मांडा ऍग्रिकल्चर मध्ये. कारण तुम्हाला जर तुम्ही हा पेपर शिकत असाल तर तुम्हाला याचे ऍप्लिकेशन्स, OR का, म्हणजे याचं ओरिजिन काय आहे हे सगळं माहित पाहिजे. आणि तिथून पुढे आपण सगळं बघणार आहोत. मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण ऍप्लिकेशन्स काय आहेत, सिलेबस काय आहे, तुम्हाला इथून आपण स्टार्ट करणार आहोत. आणि तुम्हाला एकच सूचना आहे, जे मेंबर्स लेक्चरला प्रेझेंट नसणार आहेत तर त्यांना मी कुठल्याही एक्झामला बसू देणार नाही. आणि अजून एक मेन गोष्ट अशी की हा जो थेरी पेपर आहे याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा आहे, 100 मार्कची प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा आहे. सो तुम्ही सिन्सिअरली हे सगळं केलं पाहिजे. जरी तुम्ही आता ऑनलाईन लेक्चर करत असाल तरी तुम्हाला कधी ना कधीतरी कॉलेजवरती यावं लागणारच आहे. त्यामुळे मी तेव्हा तुम्ही बघा तुम्हाला कसं काय करायचंय. पण मी रोजच्या रोज तुमची अटेंडन्स मेंटेन करणार आहे. जे मेंबर्स लेक्चरला प्रेझेंट राहत नाहीत त्यांना मग त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल डिपार्टमेंट कडून, कारण तुमचा काउंट खूपच कमी असतो लेक्चरला. ठीक आहे, मला सांगा ऍग्रिकल्चर मध्ये काय, ऍग्रिकल्चर मध्ये ऑपरेशन रिसर्चचा काय यूज केला जात असेल? प्रत्येकाने आन्सर दिले तरी चालेल. आपल्याकडे जरी ज्यांना बोलणं पॉसिबल नाहीये त्यांनी मेसेज करून उत्तर द्यायचं. मला इथे दिसतात लगेच तुमचे मेसेजेस. ऍग्रिकल्चर मध्ये गाजरे काय करत असतील रे ऍग्रिकल्चर मध्ये? तुमचं तर डाळिंबीचं उत्पादन आहे, तिथं कसं आपण ऑपरेशन रिसर्चचा यूज करू शकतो? कसा यूज करू शकतो बोला? आवाज येतो ना माझा? फर्टिलायझर वापरून मोर प्रोडक्शन घ्यायचं, ठीक आहे. आणि फर्टिलायझर्स पण तुम्ही ठरवू शकता, बरोबर आहे का? कॉस्ट विचारात घेऊन तुम्ही फर्टिलायझर्स पण ठरवू शकता की कोणत्या कंपनीचे, किती प्रमाणामध्ये, कोणत्या वेळी, कोणत्या पिकाला द्यायचं, हे सगळं तुम्ही ऑपरेशन रिसर्चचा यूज करून डिसाइड करू शकता. किंवा अजून काय करू शकता बघा तुम्ही, की प्रत्येक जमीन एकसारखी नसते. काही जमीन काळी असते, काही जमीनमध्ये जास्त खडी असते म्हणजे मुरमड असते, बरोबर आहे का? मग तुम्ही जमीन ठरवून पण कोणतं पीक तिथे घेता येईल हे ऑपरेशन रिसर्चचा यूज करून काय करू शकता? पीएच, बरोबर आहे, सॉइलचा पीएच फाइंड आउट करून तुम्ही ठरवू शकता की कोणत्या जमिनीमध्ये कोणतं उत्पादन आपण घेऊ शकतो. मग सपोज जर मी डाळिंबीचं उत्पादन घेत असेल तर एका झाडाला किती प्रमाणात पाणी द्यायचंय, त्यानंतर कोणतं खत वापरायचंय, हे सगळं आपण काय करू शकतो तर तिथे ठरवू शकतो. म्हणजे फक्त बघा की ऑपरेशन रिसर्च कुठून स्टार्ट झालं, तर ज्यावेळेस तुमचं दुसरं महायुद्ध झालं तिथून ऑपरेशन रिसर्चचा ओरिजिन स्टार्ट झाला. आणि तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ऑपरेशन रिसर्चचा यूज करतोय, फक्त तुम्हाला माहित नसतं. बघा मॅथ्स असंच होतं की तुम्ही मॅथ्स म्हणजे काय तर फक्त कॅल्क्युलेशन असा विचार करता, पण कॅल्क्युलेशन सोडून पण आपलं मॅथ्स कुठेतरी आहे हे तुम्ही आता सध्या याचा विचार केला पाहिजे. आणि तुम्ही सांगितलं पाहिजे की इथं माझं ही ऑपरेशन रिसर्चचं टेक्निक आपण इथे यूज करू शकतो, हे तुम्ही स्वतःहून सांगितलं पाहिजे. ठीक आहे. आणि मॅथ्स सारखे ऍप्लिकेशन्स तुम्ही दुसरी कुठेही पाहणार नाहीत. जर तुम्ही फिजिक्सला गेला, तुम्ही बायोलॉजीला गेला, तुम्ही इव्हन बी ग्रुपला पण विचारा, त्यांना पण इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह असतात आणि त्यांना ते जमत नाहीत. आणि आपण जर बघितलं तर आपण इझिली 100 आउट ऑफ 100 मार्क्स त्यांच्या पेपरमध्ये पाडून येऊ शकतो. त्यामुळे जरा सिन्सिअरली सगळं व्यवस्थित करा. बघा तुम्हाला मी सिलेबस सांगते की काय काय आपल्याला टोटल 50 मार्कचा आपला हा पेपर असणार आहे ऑपरेशन रिसर्च. तर याच्यामध्ये एकूण 4 युनिट आहेत आपल्याला. पहिलं जे युनिट आहे ते आहे तुमचं लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, LPP, जे तुम्ही कुठे शिकलाय रे LPP?
लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम एलपीपी कुठे शिकलाय? आठवतंय का एलपीपी कुठे शिकलाय तुम्ही? एलपीपी लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम कुठे शिकलाय रे? आवाज येतोय का माझा? 12th मध्ये शिकलाय. पेपर कुठला? 1 का 2? पेपर 1 का 2 मध्ये शिकलाय रे? पेपर 1 मध्ये लास्ट टॉपिक होता तुमचा, बरोबर आहे. पेपर 1 मध्ये लास्ट टॉपिक होता तुमचा लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, एलपीपी. त्याला तुम्ही शॉर्टली म्हणता एलपीपी. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये काय काय शिकला रे? एलपीपी मध्ये काय काय शिकला बघा. तोच सेम टॉपिक आपल्याला पहिला टॉपिक म्हणून कन्सिडर केलाय. म्हणजे पहिला जो टॉपिक आहे तो ऑलरेडी तुम्ही 12th मध्ये शिकलेला आहात आणि तोच आपण आता परत शिकणार आहोत. मग मी फक्त प्रत्येक टॉपिक मध्ये काय काय आहे हे सांगून मी पुढे जाते. ठीक आहे, प्रत्येक टॉपिक मध्ये काय काय आहे हे पुढे जाते आणि जर वेळ राहिला तर आपण पहिला टॉपिक मग सुरू करूया. हा, एलपीपी मध्ये काय काय शिकलाय? एलपीपी लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम काय शिकलाय बघा एलपीपी मध्ये? आठवते का? आठवते का? तुम्हाला खूप बोलायला लागतं रे, म्हणजे असं सांगा सांगा सांगा, तुमच्या मागं लागायला लागतं फार. उत्तर येत असेल तर उत्तर द्यायचं, किंवा येत नसेल तर मग आपण पुढे जाऊयात, किंवा मी आहेच इथे सांगायला. लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये तुम्ही सुरुवातीला बघा शिकला असाल की फॉर्म्युलेशन ऑफ एलपीपी, म्हणजे जे असे मोठे मोठे व्हर्बल प्रॉब्लेम्स होते, शाब्दिक उदाहरणं होती, बरोबर आहे ना? की एका कंपनीमध्ये 2 टाईपच्या मशीन आहेत, मग एका मशीन मधून एवढे एवढे प्रोडक्ट्स होतात, या प्रोडक्टला एवढं प्रॉफिट होतं, बरोबर आहे. ग्राफिकल यूज पण होतात इथं. ठीक आहे, सुरुवात कुठून झाली होती तुमच्या लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेमची? तर फॉर्म्युलेशन ऑफ एलपीपी, म्हणजे दिलेला जो शाब्दिक उदाहरण आहे, व्हर्बल प्रॉब्लेम आहे, तो मॅथमॅटिकल व्ह्यूला किंवा मॅथमॅटिकली कन्वर्ट करणे, इथून तुमची एलपीपीचा जो टॉपिक होता तो स्टार्ट झाला होता. ठीक आहे, कारण प्रत्येक एक्झाम्पल एरियाज इन विच लिनियर प्रोग्रामिंग कॅन बी अप्लाइड. ठीक आहे, सांगते मी तुम्हाला बघा. हा, तेच सांगतेय की लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम कुठं कुठं यूज केला जातो. तर मी आताच सांगितलं की जे तुमचे शाब्दिक उदाहरण असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल फक्त मॅथमॅटिकल नाही, किंवा आपण घेऊयात की आपली एक कंपनी आहे बघा. ठीक आहे, आपली एक कंपनी आहे, आपल्या कंपनीमध्ये 2 प्रकारचे मशीन्स आहेत. मशीन सपोज एक मशीन आहे M1, दुसरं M2 आहे. मग एका मशीन मधून एवढे प्रोडक्ट्स तयार होतात आणि दुसऱ्या मशीन मधून XYZ एवढे प्रोडक्ट्स तयार होतात. मग मशीन ए मधून तयार होणाऱ्या प्रोडक्ट्सना किती प्रॉफिट मिळतो, मशीन बी मधून मिळणाऱ्या प्रोडक्ट्सना किती प्रॉफिट होतो. मग सपोज जर मला एका प्रोडक्ट मागे जर 100 रुपीजचा प्रॉफिट पाहिजे असेल तर मला किती प्रोडक्ट तयार करावे लागतील. ठीक आहे, हे जे सगळा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही एलपीपीच्या आधारे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, या सगळा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही मॅथमॅटिकली कन्वर्ट करू शकता आणि त्याला तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. आता सॉल्व्ह करण्याच्या पण मेथड्स आहेत आपल्याला एलपीपी मध्ये. आणि मगाशी सांगितलं उत्तर की पहिली कोणती मेथड, की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, म्हणजे ग्राफिकली तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. मग ग्राफिकली कसं सॉल्व्ह करता? ग्राफिकली कसं सॉल्व्ह करता? तर तुम्ही काय करता, दिलेले जे इनइक्वालिटीज असतात, आपण ते पुढे सगळं डिस्कस करणार आहोत. वर्किंग रूल, फॉर्म्युलेट एलपीपी, टर्मिनॉलॉजीज रिलेटेड टू द सोल्युशन ऑफ एलपीपी, बरोबर आहे. ग्राफिकल मेथड मध्ये जास्त इम्पॉर्टंट होती बघा. ग्राफिकल मेथड मध्ये तुम्ही काय करत होता की दिलेली एलपीपीचा ग्राफ फाइंड आउट करत होता आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, तर फिजिबल रिजन फाइंड आउट करायचा. मग फिजिबल रिजन काय, त्यानंतर ना तुम्हाला जो रिजन आहे तो बाउंड झालेले तुम्ही पॉइंट शोधत होता आणि कोणत्या पॉइंटला दिलेले फंक्शन मॅक्झिमम, म्हणजे आता त्यांनी सांगितलं जाईल की मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे किंवा मॅक्झिमम, त्यालाच तुम्ही म्हणता ऑप्टिमम. ऑप्टिमाइज म्हणजे काय, एक तर मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करा किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करा. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, ऑप्टिमम सोल्युशन. मग तुम्हाला प्रॉफिट फाइंड आउट करायचं असेल तर प्रॉफिट म्हटल्यानंतर मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करावी लागेल. मग या सगळ्यांचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर दिलेल्या प्रॉब्लेमचं ग्राफिकली सोल्युशन फाइंड आउट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आठवतंय की रे स्लॅक व्हेरिएबल, सरप्लस व्हेरिएबल, या पण गोष्टी, आयएसओ, प्रॉफिट मेथड अँड कॉस्ट. हा, बरोबर आहे. 2 मेथड होत्या तुम्हाला. ग्राफिकल मेथड एक होती आणि दुसरी कोणती होती, आय थिंक मला तर आठवत नाहीये एक्झॅक्टली. 2 मेथडनी तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत होता. त्यातली ग्राफिकल मेथड जरा इझी होती आणि दुसरी मेथड पण इझी होती, पण ऍज कम्पेअर्ड टू दॅट ग्राफिकल मेथड ही तुम्हाला इझिली
त्यानुसार तुम्हाला सोल्युशन्स फाइंड आउट करता येत होते. ठीक आहे. जो हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळेच्या सगळे प्रॉब्लेम्स आपण युनिट 1 मध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे तुमचं एलपीपी म्हणजे काय, आपण सुरुवातीपासून जरी तुम्ही 12th मध्ये शिकला असाल तरी तुम्हाला आता 15वी मध्ये 3 वर्षानंतर परत तोच टॉपिक इथे शिकायचा आहे. कॉर्नर पॉइंट मेथड. ठीक आहे. या सगळ्या मेथड आपण पहिल्या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत. काय काय सांगितलं बघा, की तुम्हाला जे व्हर्बल प्रॉब्लेम्स आहेत, व्हर्बल म्हणजे काय, जे शाब्दिक उदाहरणं आहेत त्यांचे यूज करून तुम्हाला दिलेला जो प्रॉब्लेम तो मॅथमेटिकली कन्वर्ट करता आला पाहिजे, त्यालाच म्हणतो आपण फॉर्म्युलेशन ऑफ एलपीपी. त्याच्यानंतर ग्राफिकल मेथडचा यूज करून तुम्ही दिलेल्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचं ऑप्टिमम सोल्युशन फाइंड आउट करणार आहात. ऑप्टिमम म्हणजे काय, तर मिनिमम किंवा मॅक्झिमम. त्याच्यानंतर बघा काय बघणार तुम्ही, तर स्लॅक व्हेरिएबल म्हणजे काय, सरप्लस व्हेरिएबल म्हणजे काय. हा जो पूर्ण टॉपिक आहे तो तुमचा टॉपिक नंबर 1 आहे आणि त्याचं नाव आहे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. त्यानंतर जो सेकंड प्रॉब्लेम येतो तो आहे तुमचा ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे टेक्निक्स आपण यूज करणार आहोत. त्याच्यामध्ये एक गोष्ट कोणती बघा, की सपोज काय करायचं आपल्याला, की दूध विकायचे. एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम मधलं, की आपल्याला काय करायचे, दूध विकायचे आणि आपले कस्टमर जे आहेत ते वेगवेगळ्या भागामध्ये आहेत. म्हणजे काही कस्टमर वायसी एरियामध्ये आहेत, काही शाहूनगर मध्ये आहेत, त्यानंतर काही कस्टमर गोडोली साईबाबा मंदिराच्या तिकडे आहेत, काही कस्टमर तिकडे चार भिंतीच्या तिकडे आहेत, काही कस्टमर तुमचे राजवाड्याकडे आहेत, काही स्टँड वरती आहेत. असे ठिकठिकाणी एरियामध्ये तुमचे कस्टमर्स आहेत आणि तुम्हाला काय करायचंय, की रोजच्या रोज जे दूध आहे ते दूध विकायचे. ठीक आहे. मग आता काय, की माझ्याकडे लिस्ट दिली आहे. ठीक आहे. पहिलं कस्टमर आहे वायसी कॉलेज सातारा, दुसरं कस्टमर आहे राजवाडा, तिसरं कस्टमर आहे तुमचं साईबाबा गोडोली नाका, त्यानंतर चौथं कस्टमर आहे सातारा स्टँड. त्यानंतर तुमच्याकडे ठीक आहे 5 कस्टमर घेऊन जाऊयात आपण. 5वं कस्टमर आहे शाहूनगर मध्ये आणि मला काय करायचंय, की प्रत्येक कस्टमरच्या घरी रोज 1-1 लिटर दूध प्रोव्हाइड करायचं आहे. ठीक आहे. आपण ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम मध्ये याचा विचार करतोय. तर माझी ही ड्युटी आहे की रोज मला प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना 1-1 लिटर दूध द्यायचं आहे. सो मी लिस्ट काय सांगितली बघा, पहिलं वायसी कॉलेज, त्यानंतर राजवाडा, त्यानंतर गोडोली नाका, चौथं सातारा स्टँड आणि 5वं कस्टमर आहे शाहूनगर. तर काय करणार, काय करणार, काय करणार बघा, मग असं करणार का, वायसी कॉलेजला 1 लिटर दूध देणार. त्याच्यानंतर दुसरं कस्टमर कोणतं सांगितलंय मला, राजवाड्यावरती, मग इथून परत तुम्ही राजवाड्यावरती जाणार. ठीक आहे. तिसरं कस्टमर कोणतं आहे, शाहूनगर मध्ये, मग तुम्ही परत फिरून सॉरी गोडोलीमध्ये, परत फिरून कुठे येणार, गोडोलीमध्ये येणार. परत तुम्हाला कुठलं सांगितलंय, सातारा स्टँड, परत तुम्ही सातारला जाणार. त्याच्यानंतर मग कुठे सांगितलंय, शाहूनगर मध्ये, मग तुम्ही परत शाहूनगरला येणार. जर हे तुम्ही असं केलं तर तुम्हाला काही प्रॉफिट मिळणार आहे का, जो मिळणारा पैसा सगळा तुमचा कशामध्ये जाणार आहे, ट्रॅव्हलिंग मध्येच जाणार आहे. बरोबर आहे का. जो काही प्रॉफिट मिळेल म्हणजे 1 लिटर मध्ये जे काही तुम्हाला 2-3 रुपये मिळत असतील ते सगळेचे सगळे तुम्ही कुठं घालवणार आहात, तर तुमच्या ट्रॅव्हलिंग मध्ये. मग हा बिझनेस करण्यामागे तुम्हाला काय फायदा मिळणार आहे का, हा जो बिझनेस तुम्ही करणार आहात, दुधाचा व्यवसाय जो करणार आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला काही फायदा मिळणार आहे का, अजिबात नाही मिळणार. बरोबर आहे ना. मी जर सातारा वायसी कॉलेजमध्ये येत असेल तर मला परत राजवाड्यावरती जाणं लांब पडतंय. बघा आपण काय म्हणतो, वायसी मध्ये यायचं परत राजवाड्यावरून गोडोली. मग असं पण करण्यापेक्षा मी काय विचार करू शकते, मी वायसी वर आहे ना, मग मला जवळ कोणतं आहे, तर गोडोली नाका आहे. बरोबर. गोडोली नाक्यापासून परत मी काय करू शकते, शाहूनगर मध्ये जाऊ शकते, शाहूनगरवरून राजवाडा आणि राजवाड्यावरून सातारा स्टँड. हे जर असं केलं तर मला काय होतंय, की माझा जो ट्रॅव्हलिंग आहे किंवा माझं जे किलोमीटर पडणार आहे, अंतर पडणार आहे, ते अंतर काय होणार आहे, आपल्याला कमी होणार आहे ना. म्हणजे आपलं ट्रॅव्हलिंग जो बजेट आहे ते आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. मग हे कशावरून करू शकतो, तर आपण ठरवू शकतो. मग आपल्याकडे ते टेक्निक्स आहेत. मग तुमच्याकडे नॉर्थ वेस्ट मेथड आहे, लोएस्ट कॉस्ट मेथड आहे, त्यानंतर ओजल्स मेथड आहे, त्यानंतर मोदी मेथड आहे. या वेगवेगळ्या मेथडचा यूज करून तुम्ही हे फाइंड आउट करू शकता, की पहिलं कस्टमर तुम्ही कोणतं अटेंड करावं, की जेणेकरून मला जास्तीत जास्त प्रॉफिट झाला पाहिजे. नाहीतर आलेले सगळे पैसे तुम्ही काय करणार, ट्रान्सपोर्टेशन मध्ये उडवून टाकणार. ठीक आहे. त्यानंतर ना बघा, याच्यामध्ये मग वेगवेगळ्या मेथड्स तुम्हाला शिकायच्यात. मग अशी सांगितलं की तुम्हाला नॉर्थ कॉर्नर मेथड आहे, लोएस्ट कॉस्ट मेथड आहे. त्याच्यानंतर जो आहे
युनिट नंबर 3 तो आहे बघा असाइनमेंट प्रॉब्लेम. याच्यामध्ये पण तुम्हाला ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम आहे, TSP, त्याच्यानंतर असाइनमेंट प्रॉब्लेम हंगेरियन मेथड आहे, बॅलन्स्ड अनबॅलन्स्ड असाइनमेंट प्रॉब्लेम्स आहेत. मग वेगवेगळ्या मेथड आपण तिथे डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यानंतर बघा जो युनिट नंबर 4 आहे तो आहे गेम थेरी. ठीक आहे, की दिलेलं तुम्ही जर एखादी गेम खेळत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये जिंकणार आहात का, किंवा तुम्हाला तिथे सोल्युशन मिळणार आहे का, किंवा तुम्ही जिंकणारच नाहीत, किंवा कोणच जिंकणार नाहीये, हे जे सगळे पॉइंट्स आहेत म्हणजे दिलेल्या गेमला सॅडल पॉइंट मिळतो का किंवा मिळत नाहीये का, हे जे सगळं आहे ते आपण कोणत्या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत, तर 4th टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत. त्याचं नाव आहे गेम थेरी. बघा लक्षात ठेवा, तुम्हाला कधी जरी विचारलं तरी ऍटलिस्ट युनिटचे नाव तरी सांगता आले पाहिजेत की आपण कोणत्या टॉपिक मध्ये काय शिकणार आहोत. पहिला टॉपिक कोणता, LPP, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येणार आहेत, फॉर्म्युलेशन ऑफ LPP, ग्राफिकल मेथड आहे, त्यानंतर स्लॅक व्हेरिएबल, सरप्लस व्हेरिएबल, हे सगळं आपण तिथे डिस्कस करणार आहोत. सेकंड कोणते आहे, ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम, की जिथे आपण कोणते कोणते बघणार आहोत. मी तुम्हाला सिलेबस पण हे करेन रे, ग्रुपवरती शेअर करेन. एक मोठी नोटबुक घालायची ऑपरेशन रिसर्चला, कारण आपल्याकडे एक्झाम्पल खूप आहेत आणि बऱ्यापैकी सगळं एकाच नोटबुक मध्ये बसेल असा विचार करून मोठी नोटबुक घाला, 300 पेजेसची नोटबुक घालायची, कारण खूप सारे एक्झाम्पल आहेत आणि ते एक्झाम्पल जरा मोठे आहेत आणि सोपे आहेत, इझी आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला काही सुद्धा पाठ करायची गरज नाहीये, फक्त जर तुम्हाला ती मेथड समजली तर तुम्ही कधीही व्यवस्थित ती सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, त्यामुळे पहिली गोष्ट रिक्वायरमेंट कोणती आहे, तर मोठी नोटबुक घाला आणि सगळं तुमच्या एकाच नोटबुक मध्ये बसलं पाहिजे. मी तुम्हाला सिलेबस शेअर करेन लेक्चर झाल्यानंतर ना. सिलेबस जो आहे तो नोटबुकच्या पहिल्या पेजवरती तुम्ही लिहून घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारची प्रिंट काढून त्याच्यावरती चिटकवत बसायचं नाही. व्यवस्थित तुमच्या चांगल्या हस्ताक्षरामध्ये सिलेबस तुम्ही नोटबुक मध्ये लिहून ठेवा. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूयात. बघा पहिला टॉपिक स्टार्ट करायला काही हरकत नाहीये, 12:15 वाजलेत, आपल्याकडे अजून 15 मिनिटं आहेत. सो पहिला टॉपिक कोणता आपल्याकडं, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मग LPP मध्ये काय काय शिकलंय, किंवा मला एक सांगा रे, प्रोग्रामिंग म्हणजे काय, प्रोग्रामिंग म्हणजे काय, काय सांगता येईल तुम्हाला, प्रोग्रामिंग म्हणजे काय. प्रोग्रामिंग तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम्स अरेंज करताना त्याच अर्थाने इथं घ्यायचं प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग म्हणजे काय, आपण युनिट 1 स्टार्ट करूयात. बघा मी नेक्स्ट लेक्चर तुम्हाला वेळेवर नोट्स वगैरे देत जाईन आणि तुम्ही व्यवस्थित नोट्स त्या कॅरी करायच्या आणि व्यवस्थित नोटबुक त्या लिहून, नोटबुक मध्ये नोट्स लिहून घ्यायच्या आहेत. ओके, युनिट 1 कोणता आपला, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, शॉर्टली तुम्ही त्याला काय म्हणू शकता, तर LPP. ठीक आहे, शॉर्टली काय म्हणू शकता, LPP. सो तुम्ही हे सगळं शिकलेलं आहात. मग मला फक्त सांगा की याचा मी नंतर सांगते तुम्हाला, प्रॉब्लेम म्हणजे काय, तुम्हाला एखादं सोल्युशन फाइंड आउट करायचं असणार आहे, याचा अर्थ काय, याच्यामध्येच तुमचं सगळं डिपेंड आहे. प्रोग्रामिंगचा अर्थ काय, प्रोग्रामिंग, प्रोग्रामिंगचा अर्थ काय बघा, सांगता येतंय का, प्लॅनिंग अँड डिसिजन ए पर्टिक्युलर प्लॅन ऑफ ऍक्शन अमंग्स द सेव्हरल. ठीक आहे, बरोबर आहे. प्लॅनिंग, प्रोग्रामिंग म्हणजे काय, की थोडक्यात प्लॅन करणे. बरोबर आहे ना, तुम्ही पण म्हणता ना रे प्रोग्राम अरेंज करायचंय, तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम्स अरेंज करत असता, क्विज खेळता, बरोबर, नॅशनल कॉन्फरन्स असते तुमची, त्यानंतर ना मॅथमॅटिक्स डे आहे, सायन्स डे आहे, टीचर्स डे आहे. सो तुम्ही काय करता, वेगवेगळे, बरोबर आहे, काय, प्लॅन फॉर समथिंग. प्रोग्रामिंगचा अर्थ काय, तर प्लॅन करणे. ठीक आहे, मग आपण प्लॅन तर करणारच आहे. बघा इथं प्लॅन करणे,
किंवा तुम्ही काय म्हणू शकता, एखादी ऍक्शन घेणे, एखादा प्लॅन वर्कआउट करणे. मग अजून काय सांगता येईल रे? आपल्याला LPP शिकायचंय, मग अजून काय सांगता येईल आपल्याला? प्लॅन, एक्झॅक्टली बरोबर आहे. प्रोग्रामिंग म्हणजे प्लॅनच आहे तुमचा, प्लॅन करणे. किंवा काय म्हणू शकता की जे रिसोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत, म्हणजे बघा मला एखादा प्रोग्राम अरेंज करायचा आहे, ठीक आहे, आणि माझ्याकडे 4च चेअर्स आहेत. तर आता 4च चेअर्स असतील तर एका दिवशी तुम्हाला मिळणार का तिथे? तर तुम्ही काय करू शकता की त्या 4 चेअर्सचा यूज करून काय करू शकता, तुम्ही स्टेज डेकोरेट करू शकता. म्हणजे जेवढे रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत तेवढ्या रिसोर्सेसचा यूज करून तुम्ही काय करू शकता, जे दिलेलं आहे आपल्याला काम आहे ते तुम्ही काय करू शकता, वर्कआउट करू शकता. बरोबर? म्हणजे काय करायचं बघा, थोडक्यात ORचा अर्थ अजून तुम्ही काय सांगू शकता की जे रिसोर्सेस आहेत त्यांचा ऑप्टिमाइजचा अर्थ काय, एकतर मिनिमम मॅक्झिमम, ठीक आहे. मग काय करू शकतो आपण, जे रिसोर्सेस आहेत त्यांचा ऑप्टिमम यूज करून, मॅक्झिमम यूज करून काय करू शकता, तुम्ही दिलेला प्लॅन तुम्ही वर्कआउट करू शकता. आता काय होतं बघा, प्रोग्रामिंगचा अर्थ समजलाय का? आता कधी कधी काय होतं की सर्टन लिमिटेशन्स तुमच्याकडे येतात, ठीक आहे. म्हणजेच काय की लिमिटेशन्स म्हणजे काय, सपोज आपण तोच प्रॉब्लेम आताचा जो घेतोय तो घेऊया की तुमच्याकडे 4 चेअर्स आहेत आणि त्या 4 चेअर्सचा यूज करून तुम्हाला काय करायचंय, स्टेज डेकोरेट करायचंय. आता कधी कधी काय होतं की त्या 4 चेअर्स मधली एका चेअर्सचा जो पाय आहे तो तुटलेला असतो. मग ही काय आली रे, लिमिटेशन आली ना, बरोबर आहे का? ही एक तुमच्यावरती कंडिशन आली की अवेलेबल ऑफ रिसोर्सेस, टाइम फॅक्टर, नेचर ऑफ डिझायर, ऑब्जेक्टिव्ह. बरोबर, की जे रिसोर्सेस आहेत त्यांचा यूज करून तुम्ही काय करू शकता, दिलेला प्लॅन वर्कआउट करू शकता. म्हणजे थोडक्यात प्रोग्रामिंग येतं. आता कधी कधी काय होतं बघा, लिमिटेशन्स तुम्ही म्हणू शकता, किंवा ठीक आहे ज्यावेळेस आपण LPPचा यूज करतो किंवा LPP हा वर्ड ज्यावेळेस येतो त्यावेळेस 3 गोष्टी मॅटर करतात. 3 गोष्टी मॅटर करतात. त्यातली पहिली आहे डिसिजन व्हेरिएबल. दिसतंय ना रे? बघा, ज्यावेळेस आपण LPPचा विचार करणार आहोत त्यावेळेस 3 गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. पहिली आहे डिसिजन व्हेरिएबल, त्याच्यानंतर ना ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, डिसिजन व्हेरिएबल, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, आणि लास्ट आहे कन्स्ट्रेंट्स. बघा, ज्यावेळेस आपण LPPचा स्टडी करणार आहोत त्यावेळेस या 3 गोष्टी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते या 3 गोष्टींचा यूज करूनच आपण LPP फॉर्म्युलेट करणार आहोत. पहिलं कोणतं, डिसिजन व्हेरिएबल, त्यानंतर ना ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, त्यानंतर ना कन्स्ट्रेंट. आता बघा थोडक्यात स्टेज डेकोरेट करायचे, बरोबर. स्टेज डेकोरेट करायचे म्हटल्यानंतर ना मला काय पाहिजे, एक टेबल पाहिजे, बरोबर. टेबलवरती अंतरायला एक काय पाहिजे, नॉन निगेटिव्हली रिस्ट्रिक्शन्स येते की, हा बरोबर आहे. जे रिस्ट्रिक्शन्स तुम्ही टाकता किंवा जे व्हेरिएबल्स तुम्ही घेता ते कधीही निगेटिव्ह चालत नाही, ठीक आहे. बघा, आपण एक एक्झाम्पल बघूया की तुम्हाला स्टेज डेकोरेट करायचं तर कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. तर पहिलं तर लागेल एक टेबल, टेबलवरती अंतरायला एक तुम्हाला काय लागेल, एखादं कापड लागेल, त्यानंतर ना चेअर्स लागतील आणि टेबलवरती ठेवायला एक फ्लॉवर पॉट लागेल, बरोबर आहे का? मग ह्या जे सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा यूज करून तुम्हाला प्रोग्राम करायचा, एक प्लॅनिंग करायचंय. मग ह्या ज्या गोष्टी येतात, टेबल, चेअर्स, तुमचं फ्लॉवर पॉट आणि त्याच्यावरती अंतरायला एखादं कार्पेट वगैरे काहीतरी म्हणूयात, हे सगळे काय झाले तुमचे डिसिजन व्हेरिएबल्स. बघा, म्हणजे या जर गोष्टी माझ्याकडे असतील तर मी प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकते. मग ते काय झाले तुमचे, जे 4 गोष्टी आपण घेतो ते काय झाले तुमचे व्हेरिएबल्स. किंवा तुम्ही काय म्हणू शकता, बघा तुम्हाला एखादी रेसिपी करायची आहे, ठीक आहे. कोणती रेसिपी करायची तुम्हाला, सपोज आपण गुलाबजाम बनवणार आहोत, ठीक आहे. म्हणजे मला एक प्रोग्राम करायचा आहे गुलाबजाम बनवण्याचा. मग मला कोणते कोणते डिसिजन व्हेरिएबल्स म्हणजे थोडक्यात तो प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत त्या म्हणजे तुमचे डिसिजन व्हेरिएबल. मग कोणत्या कोणत्या येतील रे? बघा, गुलाबजामुन बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतील तुम्हाला, एकतर खवा लागेल, त्याच्यानंतर काय सांगू शकतो आपण, साजूक तूप लागेल, त्यानंतर पाक बनवायला साखर लागेल, बरोबर आहे. बघा, मुली आमच्या कशा पटपट उत्तर देतात आणि मुलं फक्त खायचं काम करणार, बरोबर आहे ना.
म्हणजे जर गुलाबजाम बनवायचे असतील, आता तुम्ही जर प्रीमिक्स आणणार असाल तर डायरेक्टली तुम्हाला ते पीठ मिळेल. त्यानंतर तुम्ही काय करणार, साखर थोडी घेणार, ते मळणार, त्याचे गोळे करणार, तळणार आणि मग पाकामध्ये टाकणार. ह्या ज्या सगळ्या गोष्टी, ऑइल बरोबर, तेल लागेल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी लागतील ते सगळे काय असणार, तुमचे व्हेरिएबल्स असणार आहे. ठीक आहे, हे सगळे काय झाले, तुमचे व्हेरिएबल्स असणार आहेत. हे सगळे व्हेरिएबल घातल्यानंतर जे काय मिळेल मला, बघा जे काय मिळेल, काय मिळणार आहे, ऑब्व्हियसली गुलाबजामुनच मिळणार. ते काय असणार, तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असणार. आणि राहिला गोष्ट कोणतं, तर कन्स्टंट. कन्स्टंट म्हणजे काय, तर थोडक्यात तुम्ही याला काय म्हणू शकता, लिमिटेशन्स. ठीक आहे, लिमिटेशन्स. आता बघा, जर तुम्ही बाजारामध्ये गेला आणि सपोज जर तुम्ही हाफ केजीचं पॅकेट आणलं गुलाबजाम तयार करायचं, तर त्याच्यावरती लिमिटेशन्स काय असतील रे, लिमिटेशन्स काय असतील, लिमिटेशन्स काय असतील, काय लिमिटेशन्स असतील. गाजरे एक स्क्रीनशॉट घे रे, एक स्क्रीनशॉट घे गाजरे. तुम्हाला गुलाबजामुन तयार करायचंय तर त्याच्यावरती लिमिटेशन काय असणार आहे, तुम्ही हाफ केजीचं एक पॅकेट घेऊन आलाय बाजारातून, काय लिमिटेशन असतील, तुम्ही 500 गुलाबजाम तयार करू शकणार आहे का रे हाफ केजी मध्ये, म्हणजे काय, त्यांचा ठराविक आकडा असतो ना, बरोबर आहे का, की तुम्ही जर 500 ग्रॅमचं जर एखादं पॅकेट आणलं तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 100 गुलाबजामुन तयार करू शकता, नॉट 500. म्हणजे ही काय झाली, तुमच्यावरती रिस्ट्रिक्शन झाली, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कन्स्ट्रेंट्स म्हणतो. म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेस 3 गोष्टी कोणत्या इम्पॉर्टंट असतात, तर एक तर आहे डिसिजन व्हेरिएबल, त्याच्यानंतर तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, आणि त्याच्यानंतर जे कन्स्ट्रेंट आहेत, म्हणजे कोणत्या लिमिटेशन्स तुमच्या प्रॉब्लेम वरती आहेत, हे तिथं इम्पॉर्टंट असतं. मग बघा, हे डिसिजन व्हेरिएबल्स कसे असतात, तर यांना तुम्ही कंट्रोल करू शकता. बघा, डिसिजन व्हेरिएबल्स कोणते असतात, तर यांची प्रॉपर्टीज काय असते, तर ते नॉन निगेटिव्ह असतात. डिसिजन व्हेरिएबल्स कसे असतात, नॉन निगेटिव्ह. म्हणजे व्हॅल्यूज कोणत्या रे, नॉन निगेटिव्ह, नॉन निगेटिव्ह. डिसिजन व्हेरिएबल्स हे नॉन निगेटिव्ह असतात. म्हणजे नॉन निगेटिव्ह नंबर्स कुठून स्टार्ट होतात, नॉन निगेटिव्ह नंबर्स कुठून स्टार्ट होतात, कुठून, 0 पासून, बरोबर आहे. म्हणजे नॉन निगेटिव्ह नंबर्स कोणते तुमचे, 0, 1, 2, 3 अप टू सो ऑन. ठीक आहे, म्हणजे हे जे डिसिजन व्हेरिएबल्स आहेत ते कधीही निगेटिव्ह नाहीत आले पाहिजे, बरोबर. जे डिसिजन व्हेरिएबल्स आहेत ते निगेटिव्ह नसले पाहिजेत. म्हणजे तुम्ही आयदर तो ऑब्सेंट असला तरी सुद्धा चालेल, बघा, जर तो ऑब्सेंट असला तरी सुद्धा चालेल, पण काय पाहिजे, तुमचे नॉन निगेटिव्ह पाहिजे. त्याच्यानंतर मग कंटिन्युअस पाहिजे. कंटिन्युअस का पाहिजेत, 0 और ओनली पॉझिटिव्ह. ठीक आहे, कंटिन्युअस का पाहिजेत, बघा, तुम्ही मस्तपैकी प्रोग्राम अरेंज केलाय, टेबल, खुर्ची, फ्लॉवर पॉट वगैरे सगळं लावून तुम्ही प्रोग्राम अरेंज केलाय, आणि जर 15-20 मिनिटं गेले आणि तुम्ही त्या प्रोग्राम जो अरेंज केलाय त्यातलं जर टेबलच काढून नेलं तर त्या पाहुण्यांना काय वाटेल रे, बरोबर आहे ना. म्हणजे जर तुम्ही एखादा प्रोग्राम अरेंज करत असाल तर त्यातले जे व्हेरिएबल्स आहेत ते कंटिन्युअस, कुठेही डिस्कंटिन्युअस नाहीच झाले पाहिजे. ठीक आहे, ते कसे असले पाहिजेत, कंटिन्युअस असले पाहिजेत. आणि नेक्स्ट आहे की याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता. म्हणजे हे कसे आहे, तर कंट्रोलेबल. याच्यावर तुम्ही काय करू शकता, तर कंट्रोल करू शकता. बघा, लक्षात घ्या, एलपीपी साठी आपण काय सांगितलंय, डिसिजन व्हेरिएबल्स. आणि नॉर्मली डिसिजन व्हेरिएबल्स हे तुम्ही हे असे डिनोट केले तरी चालतील, x1, x2. आता जेवढे व्हेरिएबल्स असतील, सपोज जर n व्हेरिएबल्स असतील तर कुठपर्यंत जाणार तुम्ही, xn पर्यंत. ठीक आहे, लक्षात येते का, डिसिजन व्हेरिएबल्सचे कोणते कोणते असतील, तर x1, x2, x3 अप टू सो ऑन xn नी डिनोट केले जातील, किंवा नॉट नेसेसरी मी सांगते म्हणून x1, x2, x3 अप टू सो ऑन xn तुम्ही एबीसीडी घेतले तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, त्याच्यानंतर ते कसे असतात, नॉन निगेटिव्ह. म्हणजे एकतर ऍबसेंट असले तरी चालतील किंवा मग तुमचे पॉझिटिव्ह इंटिजर असले पाहिजे. त्याच्यानंतर ना कंटिन्युअस, कुठेही मध्ये ब्रेक नाहीच झाले पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं मग अशी टेबलचं एक्झाम्पल. हा, काय प्रॉब्लेम आहे का, स्क्रीन वगैरे व्यवस्थित दिसते ना रे, स्क्रीन आणि आवाज व्यवस्थित येतोय ना, स्क्रीन आणि आवाज, हा ठीक आहे. आणि लास्ट कसं की तुमचा त्यांच्यावरती, हो ठीक आहे, हा हा हा
ठीक आहे, सगळ्यांना आवाज व्यवस्थित येतो. आणि लास्ट कोणतं की तुमचा जे डिसिजन व्हेरिएबल्स आहेत त्याच्यावरती तुमचा कंट्रोल असला पाहिजे. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला काय करूयात बघा की ऍक्च्युअल मध्ये लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम तुम्हाला आपण स्टार्ट करूयात. आणि तुम्हाला लास्ट वॉर्निंग आहे माझी, जरी पहिलं लेक्चर असलं तरी तुम्हाला लास्ट वॉर्निंग आहे की लेक्चरला सगळेच्या सगळे प्रेझेंट असले पाहिजे. जे मेंबर्स लेक्चरला प्रेझेंट नसतील त्यांचं कोणत्याही प्रकारचं प्रॅक्टिकल वर्क चेक अथवा तुम्हाला सही दिली जाणार नाही. त्यामुळे एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त माझ्याच नाही तर सगळ्या लेक्चरला तुम्ही मला प्रेझेंट असले पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर स्टार्ट होईल बघा.